भाजपच्या सरकारबद्दल काय वाटतं तुम्हाला मामा? अव भाजपचं सरकार आल्यापासून जाती धर्मात शेतकऱ्याचं लई अडचण झाली व बघा मी एक पोवाडा केला त्याच्यावर तुम्हाला ऐकून दाखवतो. नमन माझे शिवाजी राजाला, नमन माझे शिवाजी राजाला, अहिल्या देवीला, सावित्री माईला, सावित्री माईला, बाबासाहेबाला, बाबासाहेबाला, अण्णा भाऊला, बाबासाहेबाला, अण्णा भाऊला. नरसिंगे गातो पोवाड्याला रजीजी, नरसिंगे गातो पोवाड्याला रजीजी. 2019 साला, 2019 साला चमत्कार झाला, चमत्कार झाला. तुम्ही निवडून दिलं रोहित दादाला. 5 वर्ष मागे गेली, नवीन पिढी एक तयार झाली. नवा आकार धरतील आली रजीजी, नवा आकार धरतील आली रजीजी. ठरवून दिशा आणि धोरण, ठरवून दिशा आणि धोरण, शहर केलं बघा निर्माण, शहर केलं बघा निर्माण. कर्जत जामखेडचा शिल्पकार कोण, कर्जत जामखेडचा शिल्पकार कोण, रोहित दादा घ्यावेत जाणून राजे जे. बाबांनो, तुम्ही 2019 ला रोहित दादांना निवडून दिलं. रस्त्यांचं चित्र बदललं, शाळेंचं चित्र बदललं, शेतांचं चित्र बदललं. सगळ्या शाळा ई लर्निंग झाल्या. इथल्या शेतांनी काट टाकली, रस्त्यांनी काट टाकली आणि सगळ्या बागा, पाणी कुकडीचं पाणी आल्यामुळं बागा बहरू लागल्या. एवढा महान कार्यक्रम रोहित दादांनी केला. म्हणून मला वाटतं या भाजपच्या सरकारबद्दल, या भाजपचं सरकार आलं आणि जाती जाती धर्मामध्ये तेढ निर्माण झाली. माणसं आपापसात भांडणं करायला लागली, मोठमोठी महाराष्ट्रातली घरं फुटली. म्हणून मी म्हणतो, पाडा पाडा भाजपा पाडा, पाडा पाडा भाजपा पाडा. भ्रष्ट हा किडा, लोकाला पिडा, खड्ड्यामध्ये गाडा. भाजपा घराबाहेर काढा रजे जे, भाजपा गावाबाहेर काढा रजे जे, भाजपा घराबाहेर काढा रजे जे. भाजपा नेता देखना, भाजपा नेता देखना, लावितो चुना जाणून खुना. 5 वर्ष राम शिंदेनी काम अडवण्याच्या पलीकडं, MIDC आणण्याच्या पलीकडं, येणाऱ्या कामाचा निधी अडवण्याच्या पलीकडं काहीही केलेलं नाही. म्हणून भाजपाचा देखणा असून चालत नाही, भूमिपुत्र म्हणून भागत नाही, गडी कामाचा असावा लागतो. परंतु राम शिंदे यांनी सगळ्या या मतदारसंघामध्ये कामं अडवण्याचं काम केलेलं आहे. म्हणून मी म्हणतो, भाजपा नेता देखना, लावितो चुना जाणून खुना. नाही वेदना, नाही वेदना त्यांच्या हो मना. गरिबाचा पुळका भारी, गरिबाचा पुळका भारी. सारे भ्रष्टकार भारी रजे जे, सारे भ्रष्टकार भारी रजे जे. मोदी साहेब म्हणायचे 2014ला, मोदी साहेब 2014ला म्हणायचे, मैं ना खाऊंगा और किसी को खाने नहीं दूंगा. आज मोदी साहेबांनी घोषणा केली की अजित पवारांनी 72,000 कोटीचा घोटाळा केला. आम्ही त्यांच्यावर श्वेतपत्रिका काढू. 3-4 दिवसामध्ये अजित पवार भाजप सोबत गेले आणि महाराष्ट्राच्या तिजोरीच्या चाव्या मोदी साहेबांनी अजित पवाराकडे दिल्या. हे सगळे भ्रष्टाचारी एक होऊन तुमच्या माझ्या सारख्या मतदारांची दिशाभूल करतायत. म्हणून आपल्याला ओळखलं पाहिजे, आपण ओळखून यांचा कावा मतदान केलं पाहिजे. काय पाहिजे हो कुणब्याला?
कुणब्याला मालाला भाव पाहिजे. आलं का लक्षात? काय हवं कुणब्याला, काय हवं कुणब्याला, पाणी शेताला, पाणी शेताला, रस्ता जमिनीला, पाणी शेताला, रस्ता जमिनीला, पाणी शेताला, रस्ता जमिनीला, शिक्षण मुलाला, शिक्षण मुलाला, शिक्षण मुलाला, आमदार नव्या उमेदीचा, रोहित दादा नव्या उमेदीचा, गडी हो भलत्याच कामाचा, गडी हो भलत्याच कामाचा, प्रश्न सोडविला सर्वांचा रजी, प्रश्न सोडविला सर्वांचा रजे. रोहित पवार आमदार झाले. आमदार झाल्याबरोबर शेतकऱ्याच्या कुकडीच्या 54 गावं ओलिताखाली आली, कॅनलची दुरुस्ती केली, शेतकऱ्यांना डीपी दिल्या, 3,500 किलोमीटर बांधणीचे रस्ते तयार केले, मजबूतीकरण केलं, 4,500 कोटी एवढा निधी कर्जत जामखेडच्या विकासासाठी आणला. आमच्या सगळ्या शाळा ई-लर्निंग केल्या, 14,000 मुलींना सायकली वाटप करण्यात आल्या, 51,000 लोकांना चष्मे देण्यात आले. तसंच डोळ्यांचे ऑपरेशन, तिरळपणा घालवण्यासाठी, हृदयाला छिद्र असलेले बुजवण्यासाठी 5,000 लहान लेकरांची शस्त्रक्रिया दादांनी केली. आणि आज हे भाजपचं सरकार लाडकी बहीण म्हणून आज इथं मतं मागताय. मित्र हो, महागाईने कळस गाठला, महागाईने कळस गाठला, लाडक्या बहिणीचा दम घोटला, लाडक्या बहिणीचा दम घोटला, भाव नाही कुणब्याच्या मालाला, भाव नाही कुणब्याच्या मालाला, कसा पाहणा फुटेल बहिणीला जे जे, कसा पाहणा फुटेल बहिणीला जे जे. अहो, लाडक्या बहिणीचे 1,500 रुपये आम्हाला दिले, परंतु काँग्रेसच्या काळामध्ये 38 रुपये दुधाचा असलेला भाव त्याने 22 ते 24 रुपयावर आणला. एका लिटर माग 16 रुपये शेतकऱ्याचे कापले. 10 वर्षानंतर यांच्या मालाचे खताचे भाव 400चे 1,500 झाले, पेट्रोलचा 60चा भाव 100 झाला, गॅसच्या 400 सिलेंडरच्या भावाचा 1,000 रुपये सिलेंडर झालं. परंतु कुणब्याचा माल 10 वर्षामध्ये सोयाबीन 4,000च्या वर गेलं नाही, तुरी 5,000च्या वर गेल्या नाहीत, कापूस 5,000च्या वर गेला नाही. शेतकऱ्याचा गळा घोटण्याचं, दम घोटण्याचं पाप या सरकारने केलं. प्रत्येक लिटर माग 16 रुपये शेतकऱ्याचे कापले. अहो, एका धनगराकडे 200 मेंढ्या होत्या. 200 मेंढ्या असताना एके दिवशी एक कोयडका उठून म्हणाला, थंडीचे दिवस होते, मेंढ्या थंडीनं कुडकुडत होत्या. एडका उठून म्हणाला, खुशखबर खुशखबर, तुम्हाला चांगले दिवस येणार आहेत, कारण तुम्हाला प्रत्येकाला एक लुकरीची शाल पांघरायला मालक देणार आहे. तेव्हा एक मेंढी उठली आणि म्हणाली, लोकर कुठून आणणार आहे? त्यावेळेस दुसरी मेंढी उठली, तिनं म्हणली, लोकर आपलंच कापणार आहे, आपलंच लोकर कापून लुकरीची शाल करून आपल्याला पांघरू घालणार आहे. तसं या भाजपच्या सरकारने शेतकऱ्याचा खिसा कापला आणि आपल्याला लाडकी बहीण म्हणून 15,000 रुपये दिले आणि शेतकऱ्याला 500 रुपये दिले. 5 वर्षात एकाही मालाचा भाव वाढला नाही, महागाई मात्र प्रचंड वाढली. म्हणून हे येणार सरकार 20 तारखेला आपण संपवलं पाहिजे, पाडलं पाहिजे. सगळ्या अडचणी निर्माण करणारं हे सरकार आहे, जाती धर्मात भांडणं लावणारं हे सरकार आहे. राम शिंदेनं भूमिपुत्र म्हणून आज एक नवीनच पायंडा पाडलेला आहे. अहो, तुम्ही भूमिपुत्र आहात, परंतु तुम्ही सगळे दिवस मुंबईमध्ये राहता आणि रोहित दादा 5 वर्ष मतदारसंघात तळ ठोकून आहेत. खरा भूमिपुत्र कोण आहे ते लोकांनी ओळखलं पाहिजे. कामं अडविण्या पलीकडं भाजपचं दुसरं काम नाही. मी म्हणतो, सर्व कामाचे बघा वांदे, सर्व कामाचे बघा वांदे, भाजप युतीचे खोटे धंदे, भाजप युतीचे खोटे धंदे, सारी कशी बोलकीच तोंडे,
कशासाठी मत मागती शिंदे रजे जे, कशासाठी मत मागती शिंदे रजे जे. शिंदे साहेब कशासाठी मत मागतात? जाईल त्या गावामध्ये 3 ते 4 कोटी निधी रोहित पवार साहेबांनी दिलेला आहे. अहो, शरद पवाराच्या पावलावर पाऊल ठेवून कर्जत जामखेडचं बारामती बनवण्याचं काम, कर्जतला बारामतीचा दर्जा विकसित शहर म्हणून निर्माण करण्याचं काम रोहित पवारांनी केलेलं आहे. परंतु राम शिंदेनी 5 वर्ष काम अडविण्यापलीकडे काही केलं नाही. मला म्हणायचं मतदार बंधूला, ज्या वेळेस राम शिंदे गावात येतील त्यावेळेस त्यांना सांगा, त्यांना विचारा की या गावात बोट लावून दाखवा तुम्ही कोणतं काम आणलं आणि रोहित पवारांनी किती काम केलं. माणसानं ज्या काम केलं त्याला आपली मतं दिले पाहिजेत, असं मत माझं आहे. लाल कुडत्याचं पोरग चावट, लाल कुडत्याचं पोरग चावट, घरी माईला जाऊन सांगत बघा पोट, घरी माईला जाऊन सांगत बटा पोट, माय तुतारीला कर वोट रजे जे, माय तुतारीला कर वोट रजे जे. 14,000 मुलीला सायकली दिल्या, हजारो लोकांच्या डोळ्याचा तिरळेपणे घातला. ज्या गावात जातात तिथं चॉकलेटने त्यांचा खिसा भरलेला असतो. गेल्याबरोबर लहान लेकरांच्या हातात चॉकलेट देतात. तवा राम शिंदे म्हणतात की हा चॉकलेट आमदार आहे. मित्र हो, मुलं आणि देवाघरची फुलं असतात ते आमचं भविष्य आहे. पण राम शिंदेला कधी तसा दृष्टिकोन नाही. म्हणून सगळी इथली जी बारकी लेकरं आहेत, तिथं जमलेली जी लहान लहान लेकरं आहेत, ते घरी जाऊन म्हणतात माय तुतारीला वोट कर. कारण त्यांनी आपल्या ताईला सायकल दिली, त्यांनी आपल्या भावाचा डोळ्याचा तिरळेपणा घातवला. माय आपल्या शेतातला डीपी रोहित दादांनी बसवला. म्हणून येणाऱ्या 20 नोव्हेंबरला तू तुतारी वाजवणाऱ्या माणसा पुढचं बटन दाब, असं सगळी लोक, सगळी लहान मुलं सुद्धा घरोघर जाऊन आपापल्या मायबापाला सांगतायत. ही रोहित दादाचं काम आहे. शरद पवार साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून महाराष्ट्र मजबूत आणि विकसित करण्याचं त्यांचं जे स्वप्न आहे ते तडीस नेण्यासाठी 20 नोव्हेंबरला आपण तुतारी वाजवणाऱ्या माणसापुढचं बटन दाबलं पाहिजे आणि त्यांना बहुमतानं निवडून दिलं पाहिजे. किती मी सांगू तुम्हाला गाऊन, किती मी सांगू तुम्हाला गाऊन, खरं सांगायचं गेलं राहून, खरं सांगायचं गेलं राहून. रोहित दादांना द्यावं निवडून जे जे, रोहित दादांना द्यावं निवडून जे जे. कमळाचं आटलं तळ, कमळाचं तळ आटलं. 23 खासदाराहून ते 9 खासदारावर आले. मत त्यांची घटलेली आहेत मित्र हो. म्हणून मी म्हणतो कमळाचं आटलं तळ, बाणाचं भात मोकळ, बाणाचं भात मोकळ, घड्याळाची उठली तारामळ, घड्याळाची उठली तारामळ. तुतारीचा विजय आटळ जे जे, तुतारीचा विजय आटळ जे जे. 20 नोव्हेंबरला तुतारी वाजवणाऱ्या माणसापुढचं बटन दाबा आणि रोहित पवारांना प्रचंड अशा बहुमतानं विजयी करा. रोहित पवार उद्याचं कर्जत, उद्याचे आजचे जरी ते आमदार असले तर उद्याचे भावी ते मुख्यमंत्री आहेत, मंत्री आहेत आणि कर्जत जामखेडची सगळी घडी विकासाची ते बदलवणार आहेत. म्हणून मला म्हणायचं आहे की ही बसलेली विकासाची घडी आहे, ही न विस्कटू देता हा भाजपचा डाव आहे की रोहित दादांच्या पायात पाय घालून पाडायचं आणि कर्जत जामखेडची वाट लावायची. ही इथल्या मतदार लोकांनी ओळखलं पाहिजे आणि येणाऱ्या 20 नोव्हेंबरला रोहित दादांच्या पाठीमागं खंबीरपणानं उभं टाकलं पाहिजे. रोहित दादा निवडून येणार आहेत, त्याबद्दल तर कुणाच्या मनात शंका नाही. येणार आहेत ही काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे. परंतु रोहित दादा महाराष्ट्रातल्या सगळ्या आमदारापेक्षा ज्या दिवशी प्रचंड मताने निवडून येतील त्या दिवशी कर्जत आणि जामखेडचं नाव
हे महाराष्ट्रभर होईल. तुमची मान हे स्वाभिमानानं ताट होईल. म्हणून सगळ्यांनी विचार करा आणि 20 नोव्हेंबरला तुतारी वाजवणाऱ्या माणसापुढचं बटन दाबा आणि रोहित पवार यांना निवडून द्या. रोहित पवार यांना निवडून द्या.